नमस्कार पशुपालक मित्रांनो, सुरज गोट फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, गावरान शेळीपालन हे कुठल्याही ऋतूमध्ये करण्यासारखं, परतड खाण्यासारखं एक शेळीपालन आहे. मित्रांनो, शेळीपालनाची सुरुवात करत असताना सर्वप्रथम जातीवंत शेळ्याकडे एकदम न वळता गावरान शेळीपासून करा मित्रांनो. कारण गावरान शेळी ही आपल्याकडे 3 ऋतू आहेत. त्या तिन्ही ऋतूमध्ये तग धरणारा प्राणी आहे मित्रांनो. उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा. आणि याच्यामध्ये 2 भाग असतात मित्रांनो, एक कोरडवाहू भाग आणि एक ओलिताचा भाग. ओलितामध्ये सुद्धा ही जे बी जमिनीतून निघाल ते खाऊन जगते मित्रांनो, आणि कोरडवाहूमध्ये सुद्धा जे बी जमिनीतून निघाल ते खाऊन ही बकरी आपल्याला उत्पन्न देणारी बकरी आहे मित्रांनो. शेळीपालन सुरुवात करत असताना किमान 5 बकऱ्यापासून सुरुवात करा मित्रांनो. कमीत कमी 5 बकऱ्यापासून सुरुवात केलं तर आपल्याला जे त्याच्यावर आपण वेळ द्यालोत ते वेळ त्याची आपल्याला एक भरपाई निघेल मित्रांनो. 1-2 शेळीपासून जर सुरुवात करत गेलो तर आपल्याला भरपूर टाईम लागत आहे त्याच्यामध्ये. 5 बकऱ्यापासून केलं तर किमान 5 बकऱ्याचे आपण 2 करडं जरी पकडले तर 6 महिन्याला 7 महिन्याला आपल्याकडं 10 करडं येतात मित्रांनो. आणि त्या 5 म्हणजे 15 होतात. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये अजून 10 करडं म्हणजे 20-25-30 बकऱ्या आपल्याकडं वर्षामध्ये 14-15 महिन्यामध्ये तयार होतात मित्रांनो. त्याच्यामुळं गावरान शेळीपासून सुरुवात केलं तर सक्सेस व्हायला खूप सोपं आहे मित्रांनो. जो बी कोणी गावरान शेळीपासून सुरुवात करील ते 100% 99% तर सक्सेसच होते मित्रांनो. कारण गावरान शेळी ही प्रत्येक ऋतूमध्ये तग धरणारी एक बकरी आहे मित्रांनो. आणि दुसरा मुद्दा, तिच्या मटणाला मार्केटमध्ये खूप चांगला रेट आहे मित्रांनो. एका किलो मागं 750 ते 800 रुपये किलो मटण विकले जाते मित्रांनो याचं. आणि खूप चविष्ट मटण आहे मित्रांनो. चला मित्रांनो, भेटू नंतर.